आता बातम्या पाहूयात सविस्तर। अयोध्येतील राम मंदिरातील चढावा चोरी प्रकरणामध्ये एसआयटीचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचलाय। सूत्रांच्या माहितीनुसार एसआयटीचा सविस्तर अहवाल तयार असून तो शासनाकडे सादर केला जाण्याची शक्यता आहे। अहवालामध्ये ट्रस्टच्या कारभारातील त्रुटी, नियमांमधील शिथिलता आणि देखरेखीतील कमतरता यावर बोट ठेवण्यात आलंय। माजी महासचिव चंपत राय यांच्या जबाबदारीकडे अप्रत्यक्षपणे निर्देश करण्यात आल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे। टिन्नू यादवच्या भूमिकेबाबत अहवालामध्ये महत्त्वाचे उल्लेख करण्यात आल्याची माहिती समोर येते। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या संपर्कात आहेत। रामराजे, काय अपडेट्स आहेत या प्रकरणात? बिलकुल, हा रिपोर्ट आजच देण्यात येणार आहे आणि या रिपोर्टमध्ये मुळात की कोणकोणते मुद्दे आहेत। सर्वात पहिला मुद्दा म्हणजेच की चंपत राय हे निर्दोष आहेत का त्यांचा पण यामध्ये सहभाग आहे। तर हलगर्जीपणा जो झालेला आहे, निष्काळजीपणा जो झालेला आहे, त्यामध्ये चंपत राय यांचा सहभाग असल्याची माहिती मिळते। अद्याप रिपोर्ट बाहेर आलेला नाहीये, पण सूत्राकडून ही माहिती मिळालेली आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की चंपत राय यांचा निष्काळजीपणा जरी असला किंवा देखरेखची त्यांच्यावर जबाबदारी होती, मात्र जे गुन्हेगारी कृत्य झालेलं आहे त्यामध्ये मात्र त्यांचा हस्तक्षेप नसावा असं सुद्धा एसआयटी रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की अनिल मिश्रा यांनी काही नियमामध्ये बदल करण्यात आला होता। जे कडक नियम करण्यात आले होते ते शिथिल केले होते, त्याच्यामुळे अनिल मिश्रा यांच्यावर संशयाची सुई जी आहे ती अधिक गडद दिसते। आणि त्यामधला दुसरा मुद्दा, आणखीन एक चौथा मुद्दा म्हणजेच की ही जी प्रायव्हेट लोकांकडून म्हणजे की खाजगी कंपनीने दिलेल्या कर्मचाऱ्यांकडून हे संपूर्ण जे राम मंदिरामधलं जे दान येत होतं तर त्याची देखरेख केली जात होती, त्याची मोजणी सुद्धा केली जात होती। त्यामुळं खाजगी कंपनीकडे हे कंत्राट का देण्यात आलं होतं असा सुद्धा सवाल जो आहे तो उपस्थित राहिलेला आहे। त्याशिवाय संवेदनशील भागामध्ये प्रवेश देणं किंवा इतर सगळ्या गोष्टीसाठी टिन्नू यादव हा जबाबदार असल्याचं माहिती या एसआयटीच्या माध्यमातून मिळते। एसआयटीचा रिपोर्ट सादर केला जाईल आणि त्यानंतर त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल। महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्यावर निष्कर्ष काय काढलेले आहेत एसआयटीने आणि यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं गरजेचं आहे। नक्कीच, आणि या संदर्भात काय काय अपडेट्स येतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद रामराजे, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स जाणून घेत राहू।